पेठ बीड पोलिसांचा मोठा यशस्वी छापा, नदीकाठावर बनावट ताडीचा फॅक्टरी उधळला. 7,000 किमतीचा माल जप्त, खडकपुरा रहिवासी विकी भालशंकर अटक. बीड ता. 27 डिसेंबर 2025 शहरातील पेठ बीड पोलीस स्टेशनच्या हद्दीत लॉ कॉलेजच्या मागील नदीकाठावर अवैध बनावट ताडी दारू उत्पादन चालू असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी तात्काळ कारवाईचा आदेश दिला. डीपी पथकातील कर्मचारी अल्ताफ शेख आणि रमेश भोले यांनी संध्याकाळी सदर ठिकाणी धाड बसवली असता आरोपी विकी विनायक भालशंकर, वय 32, राहणार खडकपुरा, याच्याकडून 2 पांढरे पोते आणि 1 निळा ड्रममध्ये साठवलेली एकूण 7,000 रुपयांची बनावट ताडी जप्त करण्यात आली. या कारवाईदरम्यान आरोपी विकी भालशंकर याला ताब्यात घेऊन पेठ बीड पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले. सदर गुन्हा दाखल करून त्याचा पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई शहरातील अवैध दारू व्यापारावर पोलीस प्रशासनाने केलेल्या सततच्या प्रयत्नांचा भाग असून गेल्या काही महिन्यांत अशा अनेक ठिकाणी छापे घालून मोठा माल जप्त करण्यात आला आहे. कारवाईचा तपशील ठिकाण: लॉ कॉलेजच्या मागे नदीकाठील डोंगराळ भाग. जप्त माल: 2 पांढरे पोते, 500 लिटर क्षमता, अधिक 1 निळा ड्रम, 200 लिटर, एकूण 7,000 रुपयांची बनावट ताडी. आरोपी विकी विनायक भालशंकर, राहणार खडकपुरा, बीड. कारवाई करणारे अल्ताफ शेख व रमेश भोले. डीपी पथक पी.आय. मारुती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध दारूचे धोके आणि पोलिसांचे प्रयत्न. बनावट ताडीमध्ये मिथिल अल्कोहोलसारखे घातक रसायने असल्याने तिच्या सेवनाने अनेक जीव गेले आहेत. बीड जिल्ह्यात गेल्या वर्षी अशा दारूमुळे 12हून अधिक मृत्यू झाले होते. पेठ बीड पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई करून स्थानिक लोकसंख्येला धोक्यापासून वाचवले आहे. पी.आय. मारुती खेडकर म्हणाले, अवैध दारू व्यापार रोखण्यासाठी आम्ही सतत गुप्त माहिती संकलित करत आहोत. नागरिकांनी संशयित क्रियाकलापांची माहिती तात्काळ द्यावी.